ही आहे रेवदंडाची पकटी, जिकडे छान ताजे ताजे मासे येतात, पण सकाळी लवकर जायला लागते. तर असंच सुट्टीच्या दिवशी आम्ही गेलो होतो पकटीवर आणि मला छान ताजे ताजे बांगडे मिळालेले आहेत. तर हे बघा, हे जे बांगडे आहेत ते मावशीने मला 200 रुपयाला एवढे सगळे बांगडे दिलेले आहेत. तर आता हे मी मावशीकडनं छान क्लीन करून घेणार आहे आणि मग त्याचे आपण मस्तपैकी फ्राय बनवणार आहोत. तर पटापट हे सगळे कापून घेऊयात आणि मग लवकरच जाऊयात घरी. हे जे बांगडे आहेत ते मी अख्खेच ठेवलेले आहेत. फक्त त्याचं डोकं कापून घेतले आणि त्याला चिरा पाडून घेतल्यात आणि त्यातली आतली पोटातली जे काही त्याची घाण असते ती सगळी काढलेली आहे. सो आता ह्याला आपण मीठ, हिंग, आपला घरचा जो मसाला असतो तो, धणे पावडर, हळद आणि गरम मसाला आणि कोकमचं अगळ हे टाकून याला मॅरिनेट करणार आहोत. एक आपण वाटण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याचं. त्याच्यासाठी मी मिरची, आलं, लसूण आणि ओलं खोबरं ह्याचं वाटण करून ते देखील आपण बांगड्यांना लावणार आहोत. तर आता हे सगळं लावून आपण बांगड्यांना छान मॅरिनेट करायचं आहे आणि हे आपल्याला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. आपले बांगडे छान मॅरिनेट झालेले आहेत. तर आता आपण हे घेऊयात फ्राय करायला. त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतले, त्यात मीठ, नंतर आपली हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि आपल्याला जे बांगडे आहेत हे ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि मग ते आपण फ्राय करणार आहोत. तर आता हे एक एक बांगडा मी ह्या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहे. ह्याला आपण वाटण लावलं, ते वाटण लावल्यामुळे ह्या बांगड्याला खूप छान टेस्ट येते. तर आता हे बांगडे आपण तव्यावर फ्राय करून घेऊयात. एका साईडनी छान बांगडे खरपूस झालेले आहेत. तर आता ते आपण पलटी करूयात आणि दुसऱ्या साईडनी देखील ते छान फ्राय करून घेऊयात. मस्त असं ताज्या बांगड्यांचं बांगडा फ्राय आपलं तयार आहे रेसिपी. तर आता आपण ही सर्व करून घेऊयात आणि मस्तपैकी खाऊयात. या मस्त फ्राय केलेल्या बांगड्यावर मी लिंबू पिळणार आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहेत. तर आजची ही बांगडा फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.